नमस्कार, मी शिवाजी बाबळे. आपण आलेलो आहोत शेतकऱ्याच्या बांधावर आणि यावर्षी आपण जैविक शेती पद्धतीनं हळद केलेली आहे. तर नेमकं यांना हळदीला काय काय वापरलेलं आहे तर यांच्या तोंडून जाणून घेऊ. सर्वप्रथम याचा परिचय घेऊ. तुमचं पूर्ण नाव सांगा. नमस्कार, माझं नाव सौ लक्ष्मीबाई शिवाजी मुटकुळे, राहणार उमरा, तालुका जिल्हा हिंगोली. तर तुम्ही- आम्ही जैविक एक मिनिट, तुम्ही आपल्या हळदीला सुरुवातीपासून काय काय वापरलं? मी जैविक म्हणजे धुळेला जाऊन ट्रेनिंग घेतली आणि मल्टीप्लायर वापरलं मी 2 पेट्या. 2 पेट्या म्हणजे किती एकरामध्ये तुम्ही वापरलं? 2 मल्टीप्लायर एकरामध्ये 2 पेट्या वापरल्या. 2 एकरामध्ये 2 पेट्या. हं. बरं, तुम्ही दरवर्षी बी हळद लावता, हं. तर यावर्षी आपण हे मल्टीप्लायर वापरलेलं आहे. हं. तर दरवर्षीच्या हळदीमध्ये आणि यावर्षीच्या हळदीमध्ये तुम्हाला काय फरक जाणवला? मग दरवर्षी आम्हाला एकरी 25 क्विंटल उतार येतो. हा. यावर्षी आम्हाला अनुभव असा वाटायला की आम्हाला एकरी 40 क्विंटलचं उत्पन्न निघू शकते. हं. बरं, इकडे बघा, आता इथं काही शेतकरी वर्ग आहे, यांच्या सुद्धा घरी पण हळदी येतात आणि हळद काढण्याला सुरुवात केली यानं. यांचा थोडा आपण अनुभव घेऊ की आता तुम्ही बी हळदी काढतात, यांच्या हळदीमध्ये आणि इतर लोकांच्या हळदीमध्ये तुम्हाला नेमकं काय जाणवतं? तर आम्ही हळदी बऱ्याच काढल्या, 10-5 एकर काढल्या. हा, पण या हळदीमध्ये तर शेंगामध्ये मी जरा आपल्याला चांगला प्रमाणात जाडी आणि शेंग दिसते. चमक. हो, महाराज तुम्हाला काय वाटते बरं? चांगली हा? चांगली मल्टीप्लायरचा काही म्हणजे विशेष परिणाम आहे का हो याच्यावर? ना याच्यात आहेच आहे. पहिली एकेरी शेंग धरत होती, नाही, आता डोळे डबल नाही, शेंगी नाही. शेंगा लागल्या. शेंगाची पहिली जाडी वगैरे सगळं जाडीला एकदम शेंग जास्त आहे. जास्त आहे. बऱ्याच प्रमाणात आम्ही- इकडे दाखव थोडीशी हळद, पूर्ण ढीग वगैरे सगळं दाखव. तर आपले हे प्रोडक्ट वापरून तुम्ही समाधानी आहात? हो. बरं, ठीक आहे. नमस्कार.